दिनांक 20 फेब्रुवारी रोजी देवळाली विजयनगरला गजानन महाराज प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आलाय। 3000 भाविकांनी महाप्रसादाचा येथे लाभ घेतलाय, ज्यामध्ये पिठलं, बाजरीची भाकरी, मसाले भात व बुंदीचा प्रसाद याचा समावेश होता। देवळाली कॅम्प येथील विजयनगर भागातील श्री गजानन महाराज भक्त मंडळाच्या वतीने श्री गजानन महाराज मंदिरात गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराज यांचा 147वा प्रकट दिन विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करून उत्साहात साजरा करण्यात आला। गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 12 वाजे दरम्यान श्री गजानन विजय ग्रंथाचे साखळी पारायण करण्यात आलं। दुपारी 4 ते 6 वाजे दरम्यान मुक्ताई भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम हा झाला। गुरुवारी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता गजानन महाराज मूर्तीस पूजा, ओहळ, धनंजय ओहळ, संगीता मांडे यांच्या हस्ते महाभिषेक, कांचन जाधव, संतोष जाधव यांच्या हस्ते सत्यनारायण पूजन व हवन करण्यात आले। त्यानंतर गजानन विजय यांनी ग्रंथातील प्रथम अध्यायाचे वाचन केले। दुपारी 12 वाजता महाआरती, दुपारी 1 वाजता महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। धार्मिक कार्यक्रमांचा लाभ हजारो भाविक भक्तांनी घेतला। सोहळा यशस्वीतेसाठी शामराव कुलथे, रुपाली शहाणे, विद्या पगार, शंकर गावडे, दिनेश शहाणे, प्रमोद काळे, कैलास वाघ, सुनील साळुंके, प्रफुल्ल इंगळे, संतोष गायकवाड, सुरेश सूर्यवंशी, नंदू क्षत्रिय, मधुकर शिरसाट, पूनम गावडे, कोमल इंगळे, सुनीता पवार, वर्षा कर्डक, मीना घोलप तसेच मुक्ताई भजनी मंडळ व श्री गजानन महाराज भक्त मंडळ विजयनगर यांनी परिश्रम घेतलाय। एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प।